आज रामनवमी देशभरामध्ये आजचा दिवस अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला जातोय। श्रीराम म्हटलं की आठवतं ते म्हणजे गीत रामायण, गदिमांचे शब्द आणि सुधीर फडके यांचं संगीत। मात्र हेच मराठी भाषेमधलं गीत रामायण हिंदी भाषेमध्ये अनुवादित करून त्याचा शब्दनशब्द भारतभरामध्ये पोहोचवण्याचं काम केलंय एका अवलियानं, ज्यांचं नाव आहे दत्तप्रसाद जोग। आणि त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। मध्ये जे गीत रामायण करण्याची ही जी संकल्पना आहे ही कुठून सुचली आणि तुम्ही हे कधीपासून करतायत? कसं आहे, लहानपणापासून मी मराठी गीत रामायण जे आपलं गदी माडगुळकरांचं आहे, सुधीर फडक्यांचं, त्याच्या वातावरणात वाढलो आणि ते संस्कार असल्यामुळे लहानपणापासून असं वाटायचं की हे फार सुंदर आहे, चाली सुंदर आहे, दर्जा उत्तम आहे आणि सगळा मराठी माणूस, सगळा महाराष्ट्र गोवा मराठी माणूस त्यावर खूप भरपूर प्रेम करतो, तर हे सगळं हिंदीमध्ये जावं असं नेहमी वाटायचं। आणि 2004 साली अनवधानाने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा एक गाणं माझ्याकडून घडलं की सरयू तटपर बसी अयोध्या मनोनिर्मित नगरी, आणि हे एका अंताक्षरीसाठी गुजरातला मी असताना मी सहज म्हणालो होतो। जसं आपण थट्टा मस्करीमध्ये करतो तसं ते होऊन गेलं होतं, पण नंतर मी सिरियसली विचार सुरू केला आणि अशा प्रकारे संपूर्णपणे 56 गाणी गीत रामायणाची हिंदीमध्ये आणायची। आणि ते इतकं सौंदर्य आहे आपल्या मराठी साहित्यातलं किंवा मराठी काव्यातलं, हे सगळं हिंदीमध्ये आणायचं जसंच्या तसं त्याच चालीमध्ये, असा संकल्प करून काम सुरू केलं। आणि 2019 साली हे पुस्तक रूपाने हिंदी गीत रामायण प्रकाशित झालं, जे भारत सरकारतर्फे प्रकाशित आहे आणि आज भारत सरकारच्या वेबसाईटवर प्रसारण मंत्रालयाच्या तुम्ही ते पाहू शकता। भारत सरकारने हे पुस्तक प्रकाशित केल्यानंतर आता ते संपूर्ण भारतभर त्याचा प्रचार आणि प्रसार होत आहे आणि समग्र शिक्षा अभियानातही झारखंड आणि ओरिसाच्या हे हिंदी गीत रामायण आलेलं आहे। आणि खूप अभिमानाची अशी गोष्ट वाटते की गदिमांनी आणि बाबूजींनी जे सौंदर्य निर्माण करून ठेवलं, तर त्याची ओळख कुठेतरी पुन्हा हिंदी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा हातभार लागतो आहे। या गोष्टीमुळे याचा फार आनंद वाटतो आणि समाधानही वाटतं। तर गीत रामायणाचे जे प्रयोग आहे कशा प्रकारे करता आणि आजवर कुठे कुठे तुम्ही प्रयोग केले? जसे मराठी गीत रामायणाचे कार्यक्रम आज अनेक मंडळी करतात, तसे आम्ही मराठीसह हिंदी गीत रामायणाचे कार्यक्रमही करतो। सर, थोडं यामधला काय भाग गाऊन दाखवाल का? आता आज रामजन्म आहे, त्यामुळे रामजन्माचंच गीत आहे ते आपण छानपैकी गाऊन बघूया। चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तर्ही वात उष्ण हे किती, दोन प्रहरी काग श्री सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, असं मराठी आहे। तर आपण हिंदी कसं करतो की चैत्र मास और शुद्ध नवमी की तिथी, गंधयुक्त पवन मंद उष्ण प्रकृती, क्यों री सखी दिनमणि भी तनिक है रुका, ठाट देख देख सखी राम जन्म का, असं आजचं वर्णन आहे।